मी त्यांचा स्ट्रायकरचा बॉलर असल्यामुळे माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. ओके, म्हणजे कॅप्टनने विश्वास दाखवला होता सर की पहिल्या 2 गडी जर माघारी गेले तर यांना आपण 50 धावांमध्ये रोखू आणि ते काम. पण कॅप्टनने 2 चौकार सोडले, त्याच्यावर काय बोलशील मित्रा? ते काय चालायचंच आता. आता कॅप्टन आहेत आमचे, काय बोलू शकत नाही. कॅप्टन आहे म्हणून काय बोलू शकत नाही, कारण मला पहिली बॉलिंग भेटली पाहिजे याच्यासाठी का? चला असू द्या, अभिनंदन दोघांचंही. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार आहोत आमचे शिंदे सर यांचा. असो, मजाक मस्करी चालू असते, कारण क्रिकेट हा खेळ आनंद घेण्यासाठी आहे आणि आपण रविवारच्या सुट्टीचा दिवस हा आनंदासाठी इथे आलेला आहोत. जाऊया नेक्स्ट मॅच साठी. थँक्यू सो मच गणेश केसरकर सरांचा आवाज आपण ऐकलात. पुढील सामना आपण पाहतोय ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये RVCS कुंभेवाडी. असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय संदीप स्पोर्ट पारिवणे संघाला आपण सन्मान चिन्ह देतोय आणि त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याकरता सन्मानित करतोय. स्वर्गीय संदीप स्पोर्ट पारिवणे संघाचे संघनायक आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायची विनंती आहे. 4 षटकांचा सामना आहे. सामन्याला होती सुरुवात. RVCS कुंभेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्ल्यू पॅन्थर गिरगाव. व्हाईट बॉल आणि वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 2 धावा वाईडच्या माध्यमातून आल्यात. एकच धाव प्राप्त झाली, माफ करा. इथे एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त होईल बाईच्या माध्यमातून आणि 2 अवांतर धावा पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिला बॉल अनधिकृत होता वाईड आणि दुसऱ्या बॉलवरती बाईच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. 2 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळतायत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल निघाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. चांगली रनिंग मिडीतून विकेट पाहायला मिळाली आहे. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतोय अगदी ब्ल्यू पॅन्थर गिरगाव संघ त्यांच्या विरोधामध्ये RVCS कुंभेवाडी. सामना क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. श्री रासाई चषक 2026 पर्व 24वा आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल. इथे धाव प्राप्त होणार नाही आहे. डॉट बॉल. बऱ्याच लोकांचा जन्म झाला नसेल त्यावेळेस ही स्पर्धा सुरू झाली. अगदी जे 23 वर्षाचे असतील त्यांचा जन्म त्यावेळेस झाला नसेल तेव्हापासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. श्री रासाई चषक 2026 पर्व 24वा आपण पाहतोय. ज्यावेळेस देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल, अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या सहाय्याने धावफलक आपलं ॲज इट इज असेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढील सामना असेल बाळमामा स्पोर्ट मानचावाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये FIS स्पोर्ट गेळवडे पाटीलवाडी. अप्रतिम फटका आहे. ऑर्डर शॉट, दॅट इज शॉट ऑफ द डे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय कव्हर रिजन मध्ये. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज सागर यांच्या बॅटमधून कमालीचा फटका आपण पाहिलाय. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल.
ज्यावेळेस बॅटच्या एजला बॉल लागलाय, बॉल ट्रॅव्हल झालं, गल्ली रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे मैदानावरती होतोय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. टॉस जिंकलाय RVCS कुंभेवाडी संघाने आणि प्रथम ते बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाली आहे RVCS कुंभेवाडी संघाच्या माध्यमातून. त्यांच्या विरोधामध्ये ब्ल्यू पॅन्थर गिरगाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करा. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव संघ उत्तम गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. सागर कोटकर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज उत्तम गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर कोटकरसाठी हा बॉल शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये सोपा जाईल, तो मात्र ड्रॉप झालाय. 2 धावेचा प्रयत्न ते असणार आहे आणि 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स सागर कोटकर यांना जीवनदान मिळाले. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 14. गोलंदाज उत्तम गोलंदाजी ट्रॅकवरती. ज्यावेळेस ऑन साइडला बिटवीन द गॅप बॉलला खेळतायत. खूप मोठा गॅप होता. काऊ फेजला हा बॉल जाईल. सागर कोटकर यांच्या बॅट मधून बॉल जातो सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती उत्तम. आखू टप्प्याचा बॉल होता. बिटवीन द गॅप बॉलनं पुन्हा एकदा बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि कव्हरचे खेळाडू अगदी पॉईंटच्या दिशेने आले. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढील सामना आपण पाहतोय बाळमामा स्पोर्ट मानसावाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये VS स्पोर्ट गिळवडे पाटीलवाडी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बिटवीन द गॅप बॉलला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. टॉस जिंकलाय RVCS कुंभेवाडी संघाने आणि प्रथम ते करतात बॅटिंग. पुढचा बॉल अप्रतिम फटका आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या देखील बॉलला आपण पाहतोय लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सागर कोटकर यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली. क्रिकेटचा क्लास देखील सागर कोटकर दाखवत आहेत आणि खास करून ऑफ साइडला कव्हर रिजन मध्ये त्यांचा तो ट्रेडमार्क फटका आहे तो आपल्याला खूप वेळा पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बऱ्याच वेळा या डावामध्ये सागर कोटकर यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि इथे सागर कोटकर यांची इम्पॅक्टफुल खेळी संपुष्टात येते. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावफलकावरती धावा आहेत. या
सन्मान्य सुनीलजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण कैलासवासी संदीप स्फोट पारिवणे संघाला सन्मानचिन्ह या ठिकाणी देणार आहोत आणि आपल्याला विनंती आपण या ज्यावेळेस बॅकफुटला गेलेत इनफिल्डच्या वरून खेळतायत कमालीचा फटका आहे आडव्या बॅटने हा प्रहार केलाय बॉलला पाठवलाय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील चौकारानं झाली आहे फलंदाज साहिल यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय तीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला बॉलला खेळतायत डीप मध्ये बॉल चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल 31 धावा धावपलकावरती 31 लॉस ऑफ द 1 विकेट षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे 31 धावा धावपलकावरती आहेत चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली RVCS कुंभेवाडी संघाच्या माध्यमातून खास करून सागर कोटकर यांनी छोटी परंतु इम्पॅक्टफुल इनिंग त्यांची पाहायला मिळाली आहे महत्त्वपूर्ण नॉक होता पुढचा बॉल ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत बॉल जातोय क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत एक धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील हातामध्ये सुरुवातीला बॉल लवकर आला नाही आणि त्याचमुळे 2 धावा इथे प्राप्त होतील 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल 33 धावा धावपलकावरती 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 33 धावा धावपलकावरती आहेत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत अपील झाली आहे पंचांकडे हलकीशी इन्क्वायरी होती परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली होती लेंथवरती बॉल पडला आणि जेव्हा जेव्हा लेंथवरती बॉल पडतो अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून त्या बॉलला खेळणं खूप कठीण काम असतं ते चित्र पाहायला मिळालं पाठीमागच्या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पुढचा बॉल ज्यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल निघालाय आउटफील्ड वेगवान आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहेत परंतु बॉल खूप वेगाने निघालाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे बॅटच्या एजला बॉल लागला आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झालाय फायनल क्षेत्रामध्ये चौकार 4 धावा अप्रतिम फटका आपण पाहिला चौकाराच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल 37 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे 37 धावा धावपलकावरती आहेत फलंदाज दिनेश आणि त्यांच्या जोडीने साहिल मैदानावरती आहेत ज्यावेळेस स्लॉप केलाय केवळ टाइम केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न जरूर केलेत बॉल पर्यंत पोहोचण्याचे परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीये 2 धावा इथे देखील प्राप्त होतील 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल 39 धावा धावपलकावरती आहेत सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने 39 धावा धावपलकावरती आहेत 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 1 आपण पाहिलं गोलंदाज रोहन याने हाताळलं तिथे 12 धावा खर्च केल्यात षटक क्रमांक 2 उत्तम याने हाताळलं 14 धावा खर्च केल्यात आणि षटक क्रमांक 3 मध्ये राहुल याने देखील 13 धावा खर्च केल्यात एकूण 39 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत बाळूमामा स्पोर्ट मानचावाडा आणि FIS स्पोर्ट गेळवडे पाटीलवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल चला ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी पूर्ण झालाय थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सहकार्य करा फलंदाजी करणारी टीम विद्यमान सामना आपण पाहतोय RVCS कुंभेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्ल्यू पॅन्थर गिरगाव षटक क्रमांक 4 ला सुरुवात होती पहिला बॉल कमी गतीने टाकलाय इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये खूप वेगाने बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळालं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये डॉट बॉलची सांगता झाली आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश आलेत पहिला बॉल डॉट
पहिला बॉल डॉट. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. टॉससाठी या बळमामा स्पोर्ट मानसावाडा आणि व्हीएस स्पोर्ट गेळवडे पाटीलवाडी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस संपन्न करतोय. संकेत सुवर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये गणेश केसरकर सरांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय संदीप स्फोट पारिवणे सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण यायचे विनंती आहे. स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, परंतु 2च धावा उपलब्ध होत्या. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 42 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा आणि व्हीएस स्पोर्ट गेळवडे पाटीलवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. अपील झाली आहे पंचांकडे हलकीशी, परंतु ही छोटीशी इन्क्वायरी होती. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. 42 धावा धावफलकावरती. अंतिम षटकांमध्ये खरं तर धावांपासून वंचित ठेवले फलंदाजांना. गणेश यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या धावफलकावरती धावा आहेत 42, 42. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 42, 42 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. 43 धाव्यांचं लक्ष असेल. 43 इज द टार्गेट. हॅलो, चला या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आहे आरसी संकेतजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस करण्यात येत आहे. एका बाजूला संघ आहे बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा. बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा वर्सेस व्हीएस स्पोर्ट गेलवडे पाटीलवाडी. या लवकर, चला व्हीएस स्पोर्ट गेलवडे पाटीलवाडी कॅप्टन या आपण. बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा या आपण. आमचे अतिथी संकेतजी यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या टॉस बॉक्स मध्ये. बघा जेवढे लवकर टॉस होतील तेवढ्या इनिंग मॅचेस चांगल्या खेळायला भेटतील. श्री रसाई चषक 2026 पर्व 24वे श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळ रजिस्टर शेंबवणे आयोजित ही स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत रासाई क्रिकेट क्लबच्या ही स्पर्धा आपल्या भेटीला आले 1 फेब्रुवारी 2026. या दोन्ही कॅप्टन या. मानसावाडा या लवकर मित्रांनो. पाटीलवाडीचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. मानसावाडा या आपण लवकर या दादा या. टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असेल. यासाठी संकेत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय व्हीएस स्पोर्ट गेलवडे पाटीलवाडी. निर्णय काय? बॉल फर्स्ट, फील्ड फर्स्ट करू आम्ही. फिल्डिंग करणार आहेत. समोरील संघ आहे तो मानसावाडा. या संघाला किती धावांपर्यंत रोखणार समोरील संघाला? नक्कीच कमी ते कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कमी धावांमध्ये रोखणार आहात. आयोजनाबद्दल काय सांगाल? हो सुंदर
आयोजन केलं आहे आणि नक्की सर्वप्रथम मी शेंबोणे टीमचा आभार मानेल की त्यांनी आम्हाला चान्स दिला या टुर्नामेंटमध्ये. नक्कीच आयोजक होणं सोपं नाही आहे. नक्कीच खूप छान आयोजन केलं आहे. थँक्यू. नक्कीच आयोजकांचं कौतुक होत आहे. जाऊया आपण टॉस हारल्यानंतर बाळूमामा ना बाळूमामा स्पोर्ट मानाचा वाडा या संघाला. सर त्यांनी सांगितलं आम्ही कमी धावांबद्दल रोखू. किती धावांचं टार्गेट द्याल? कारण आतापर्यंत आपण सकाळपासून मॅचेस पाहतोय 40च्या आसपास अजून कुठलाही संघ गेला नाही. एका संघाने सांगितलं होतं आम्ही 50 धाव बनवू, पण बाळूमामा स्पोर्ट मानाचा पाडा किती धावा बनवेल आणि समोर संघाला टार्गेट देईल? आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. एक 60 हॅलो 60 ते 65च्या टार्गेट देऊ. 4 ओव्हरमध्ये 60-65 असे कुठले बॅट्समन आहेत मित्र तुझ्याकडे की तू अशा धावा बनवशील? जवळपास जे पहिले आहेत ते हार्ड हिटर आहेत आणि आतापर्यंत आम्ही 4 षटकामध्ये 80 धावा ठोकलेल्या आहेत. तर 60-65 आम्ही मारूच शकतो. नक्कीच मलाही समाधान वाटेल. बाळूमामा स्पोर्ट मानाचा पाडा हा संघ 60 धावांचं आव्हान दिलेलं आहे. दोन्ही टीमना देऊया शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार शिंदे सरांचा. धन्यवाद. पहिला बॉल शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये खेळतायत. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धाव्याने दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. लक्ष 43 धाव्यांचं आहे. 43 इज द टार्गेट. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. एक धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील सामना आपण पाहतोय बाळूमामा स्पोर्ट मानचा वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये फीएस स्पोर्ट गिळवडे पाटीलवाडी. फीएस स्पोर्ट गिळवडे पाटीलवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज टॉस बॉक्स मधून. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल येताना आपण पाहिल्यात. दोन बॉल मध्ये 3 धावा. एक वाईडची धाव आहे, माफ करा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सागर गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न झालेला पाहायला मिळालाय आणि तिथे खरं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने खूप वेगाने आलेत, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा फटका आहे आणि हा चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 7 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. त्रेचाळीस धाव्यांचं लक्ष. चला सामना स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ घेऊ नका. राहुल आणि विजय ही जोडी मैदानावरती आहे. धावून दिले एक. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 3 धावा इथे प्राप्त होतील. जिथे 1 धाव होती त्या एका धावेचं रूपांतर मात्र 3 धावेंमध्ये झालंय. 3 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 11. ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि
मिड ऑन रिजनमध्ये बॉलला रोखलं गेलं तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 12. 12 विदाऊट लॉस. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सन्माननीय सुरेशजी मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रासाई क्रिकेट क्लब आयोजित श्री रासाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अनेकांचं योगदान या स्पर्धेला लाभलंय. त्या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही मानतोय. आपल्या सर्वांच्या योगदानामधून ही स्पर्धा उभी राहिली आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार. षटक क्रमांक 1 मध्ये 12 धावा आल्यात. धावा बनवायच्यात. इथे 42 धाव्यांची आवश्यकता आहे आणि 12 धावा इथे आलेल्या आपण पाहतोय. 43 बनवायच्यात, माफ करा. 12 धावा ऑलरेडी आल्यात. 18 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, कट करतायत. 1 धाव प्राप्त होईल आणि एकाच धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. आता मात्र 29 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 17 बॉलमध्ये 29 धावा अजूनही बनवायच्यात. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 29 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. यानंतर 5व्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. पुढचा बॉल प्ले अँड मिस. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदललंय आणि इथे आता बॉल शिल्लक असतील 16 बॉलमध्ये 29 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे ब्ल्यू पॅन्थर गिरगाव संघाला. पुढचा बॉल अप्रतिम फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि बॉल शिल्लक असतील 15 आणि 15 बॉलमध्ये 28 धाव्यांची असणे आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 15 बॉलमध्येच 28 धावा अजूनही बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका बसलाय. गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचतायत. कॉट अँड बोर्ड, आत्मनिर्भर ते बनलेत आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज राहुल बाद होत आहेत. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत. नवीन फलंदाज साजन मैदानावरती दाखल होत आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज साजन मैदानावरती दाखल होत आहेत. 14 बॉलमध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज दिनेश यावेळेस मात्र समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने आलेत, झेल टिपतील आणि साजन आपलं खातं खोलू शकणार नाहीयेत. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचे शिकार ते ठरत आहेत. विकेट आली आणखी एक. फलंदाज बाद. गणेश मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 4 वरती गणेश मैदानावरती पोहोचत आहेत. शेवटचा एक बॉल अद्याप या षटकामधला शिल्लक आहे. गोलंदाज दिनेश ज्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे आणि झेल ड्रॉप झालाय. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. महत्वपूर्ण चौकार ब्ल्यू पॅन्थर संघासाठी येतोय आणि 4 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता ब्ल्यू पॅन्थर संघाला. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता इथे असणार आहे.
बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळते. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे अतिप्रचंड वेगाने पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 22 धावांची आवश्यकता असेल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये अजूनही 22 धावा या ठिकाणी बनवायच्यात. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलला दिशा दिली आहे थर्डमॅन क्षेत्रामध्ये. खाली क्षेत्र आहे. नजाकत पाहायला मिळाली. खूप लेट खेळत. लेटकडचा हा फटका आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. सर्व संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आजचं जे स्नेह भोजन आहे ते आपण पाहतोय या ठिकाणी रासाई क्रिकेट क्लबच्या वतीने असणार आहे आणि सर्व संघांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, ही सर्वांना विनंती आहे. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर भोजन आज या ठिकाणी रासाई क्रिकेट क्लबच्या वतीने ठेवण्यात आले. सर्व संघांसाठी खरं तर दुपारच्या जेवणाची उत्तम सोय आहे. आपण सर्वांनी जेवण करायचं. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, ही मात्र सर्व संघांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे. त्यावेळेस मात्र इथे हा बॉल डॉट असणार आहे. सन्माननीय राजारामजी पानकर साहेब, रवी पानकर साहेब, अभिषेक पवार, सचिन कडव या सर्वांच्या माध्यमातून खरं तर आजच्या दुपारच्या जेवणाची सोय केली आहे. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हुक करत असताना 4 धावा बुक केल्यात. वरती आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. गणेश यांच्या बॅटमधून 2 महत्त्वपूर्ण चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि या चौकारांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30. 42 धावा पहिल्या डावामध्ये बनला गेल्या. 43 धाव्यांचं लक्ष आहे आणि 30 धावा इथे मात्र आतापर्यंत पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळतायत. 1 धाव तर पूर्ण होईल. खराब क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या दिशेने, परंतु बॉलला रोखू शकणार नाही आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. फलंदाज गणेश यांच्या बॅटमधून हा 3रा चौकार आलाय आणि एकूण धावफलक जाऊन पोहोचते 34 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. 9 धावेंची आवश्यकता आहे. महत्वाच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग फलंदाज गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. महत्वाच्या क्षणी खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. सर्व संघांना विनंती आहे. या ठिकाणी रासाई क्रिकेट क्लब, श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळ यांच्या वतीने आज मात्र सर्वांसाठी दुपारच्या रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाची सोय सर्वांसाठी केली आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे सर्व संघांना की आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. 6 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. कमालीचा फटका आपण पाहतोय. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये अजूनही 7 धावा इथे बनवायच्यात. विजय आणि गणेशच्या जोडीने मात्र खूप चांगली बॅटिंग केली आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. चेस करत असताना खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे विजय यांची. खास करून विजय सलामीला मैदानावरती पोहोचले होते, अजून देखील मैदानावरती आहेत आणि खूप महत्त्वपूर्ण धावांचं योगदान ते आपल्या संघासाठी देत आहेत. यावेळेस मात्र लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली आहेत. झेल टिपला जाईल. मोक्याच्या क्षणी आली आहे विकेट आणि आता बॉल शिल्लक आहेत 4. 4 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 7 धावेंची अजूनही आवश्यकता मैदानावरती असेल. विकेट आली आहे. फलंदाज विजय इथे बाद झालेत.
आडव्या बॅटने प्रहार केलाय, चांगला फटका आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता मैदानावरती असेल. 38 धावा धावफलकावरती आहेत. कोणत्या दिशेने हा सामना जाईल ते चित्र मात्र पाहायचं आहे. उत्तम आणि मैदानावरती गणेश आहेत. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. एका धावेचा प्रयत्न होता, फलंदाज धावबाद झालेत आणि आता मात्र 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता मैदानावरती असेल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. गणेश महत्वाचे फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल इथून हे चित्र पाहायचं आहे आणि रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पोहोचलेला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड आता वाढली जाईल असा सामना मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. नवीन फलंदाज अजय मैदानावरती पोहोचतायत. इथे इनफिल्डच्या वरून खेळत 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव इथे घेतली आहे. शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता असणार आहे. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे आणि शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. सन्मान्य यशवंत उमरे यांच्या माध्यमातून जर चौकार आला शेवटच्या बॉलवरती तर 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यशवंत उमरे यांच्या माध्यमातून शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल हवेत तर खेळले, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत आणि खरं तर अवघ्या एका धावेने हा सामना या ठिकाणी जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहतोय टीम RVCS कुंभेवाडी संघाने हा सामना एका धावेने जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. एका धावेने हा सामना जिंकलाय RVCS कुंभेवाडी संघाने आणि अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय दिनेश यांना. फलंदाजी करत असताना महत्त्वपूर्ण